प्यारा हर मन को भाया है। फूल फूल है फूल है हम उस माला के जिसको लहू से सींचा है। भांति भांति के धर्मों का ये सुंदर सा एक बगिया है। आदरणीय प्रधानाचार्य, शिक्षकगण और मेरे प्यारे साथियों, आज हम सब यहाँ भारतीय संविधान दिवस के शुभ अवसर पर एकत्र हुए हैं। यह दिन केवल एक तारीख नहीं बल्कि हमारे देश के इतिहास का स्वर्णिम अध्याय है। 26 नवंबर 1949 को हमारा संविधान तैयार हुआ, जो भारत को एक लोकतांत्रिक, धर्मनिरपेक्ष और न्यायप्रिय देश बनाने का आधार बना। संविधान न केवल की बात करता है बल्कि कर्तव्यों की याद भी दिलाता है। यह हमें यह सिखाता है कि अधिकारों का सही इस्तेमाल तभी संभव है जब हम अपने कर्तव्यों को पूरी ईमानदारी से निभाएं। अपने कर्तव्यों को पूरी ईमानदारी से निभाएं। हम भारत के लोग से शुरू होने वाली प्रस्तावना हमें यह एहसास कराती है कि देश का भविष्य हम सबके हाथ में है। आज के दिन हमें यह सोचने की जरूरत है कि क्या हम संविधान के आदर्श का पालन कर रहे हैं, क्या हम समानता, बंधुता और न्याय को अपने जीवन का हिस्सा बना रहे हैं। संविधान केवल एक दस्तावेज नहीं, यह हमारी आत्मा है जो हमें हर कठिन परिस्थिति में सही रास्ता दिखाती है। आइए आज के इस विशेष दिन पर हम यह प्रतिज्ञा लें कि संविधान की भावना को हमेशा जीवित रखेंगे और अपने देश के समर्पित नागरिक बनने का हर संभव प्रयास करेंगे। धन्यवाद। धन्यवाद प्रतिभा। यानंतर आलीज आपले मनोगत व्यक्त करेल। संविधान असे लिहिले की सूर्य चंद्र असेपर्यंत मिटणार नाही। संविधान असे लिहिले की सूर्य चंद्र असेपर्यंत मिटणार नाही। बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मात काळी दिसणार नाही। बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मात काळी दिसणार नाही। संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो। 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली। मसुदा समितीने सादर केलेले अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला। राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला अतिशय मजबूत असे संविधान निर्माण करून दिले। संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने भारतभर 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस दिन म्हणून साजरा केला जातो। सर्व शिक्षक व माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी आहे, कारण आज संविधान दिन आहे। 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपले संविधान स्वीकारले गेले आणि भारत खऱ्या अर्थाने लोकशाही देशाच्या प्रवासाला लागला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ एक पुस्तक तयार केले नाही, तर त्यांनी आपल्या देशाच्या विचारांना एकत्र करून त्याला मार्गदर्शन दिला। आपले संविधान आपल्याला स्वतंत्र, समानता, बंधुता आणि न्याय यांसारख्या मूल्यांचे पाठ शिकवते। हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून देशातील प्रत्येक व्यक्तीचा हक्क आणि कर्तव्यांची वचनबद्धता आहे। आज आपण हे ठरवूया की संविधानात दिलेल्या अधिकारांचा योग्य उपयोग करून आपल्या कर्तव्यांची जबाबदारी घेत देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावू। हा दिवस केवळ साजरा करण्यासाठी नाही, तर संविधानाचा आहे। चला भारताला एक आदर्श देश बनवूया। जय हिंद, जय भारत। त्यानंतर प्रांजल आपली कविता सादर करणार आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मी प्रांजल पाटील आपल्या समोर संविधानावर आधारित कविता सादर करत आहे। अंधारातच होता नशिबाने ज्याच्या त्यांना प्रकाशाचे दान दिले। अंधारातच होता नशिबाने ज्याच्या त्यांना प्रकाशाचे दान दिले। तुमचे मानावे किती उपकार साहेब तुम्ही संविधान दिले। तुमचे मानावे किती उपकार साहेब तुम्ही संविधान दिले।
ज्योतिबाची विचारधारा टिकण्यासाठी, अडाणीचे कलंक पुसण्यासाठी, ज्योतिबाची विचारधारा टिकण्यासाठी, अडाणीचे कलंक पुसण्यासाठी, तुम्ही वेचले आयुष्य ते सामान्याच्या सुखासाठी, तुम्ही वेचले आयुष्य सामान्याच्या सुखासाठी. आज स्वातंत्र्य जगतो आम्ही, बाबासाहेबांना समजतो आम्ही. आज स्वातंत्र्य जगतो आम्ही, बाबासाहेबांना समजतो आम्ही. शाहू फुलेंच्या विचारांना ओझरी द्या धरतो आम्ही. शाहू फुलेंच्या विचारांना ओझरी द्या धरतो आम्ही. जरी वेगळ्या भाषा असल्या तरी एकता कायम आहे, कारण तुम्ही दिलेल्या संविधानात समानतेचा नियम आहे, समानतेच्या नियमाने धन्यवाद. भारत माझी माऊली सुद्धा त्याची सावली, भारत माझी माऊली सुद्धा त्याची सावली. थोर आपुले संविधान करूया संविधानाचा सन्मान, थोर आपुले संविधान करूया संविधानाचा सन्मान. सर्वांना नमस्कार, माझे नाव श्रेया आहे. आज 26 नोव्हेंबर हा दिवस आपण भारताचा संविधान दिन म्हणून दरवर्षी साजरा करतो. सर्वप्रथम सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारतीय राजघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1849 रोजी संविधान स्वीकारले. एवढे बोलून मी माझी भाषण संपवते. सर्वांना नमस्कार, माझे नाव सान्वी आहे. आज 26 नोव्हेंबर हा दिवस आपण भारताचा संविधान दिन म्हणून साजरा करत आहोत. सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1849 रोजी संविधान स्वीकारले होते. 26 नोव्हेंबर 1950 पासून देशात खऱ्या अर्थाने संविधान लागू झाले. भारतीय संविधान हे भारताचा सर्वोच्च कायदा आहे. ते जगातील सर्वात लांब लिखित संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात. मला देशाचा संविधानाचा अभिमान आहे. जय हिंद, जय भारत. सर्वांना माझा नमस्कार, माझे नाव श्रावणी नाईक आहे. मी इयत्ता 4मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला संविधान दिन बद्दल भाषण सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे. आज 26 नोव्हेंबर म्हणजे भारतीय संविधान दिन. सर्वप्रथम सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. संविधान हे भारताचे सर्वात मोठे लिखित संविधान आहे. एवढे बोलून मी माझी भाषण म्हणते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद श्रावणी. यानंतर समीक्षा. सर्वांना नमस्कार, माझे नाव समीक्षा आहे. आज मी तुम्हाला संविधान दिनाच्या बद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. आज 26 नोव्हेंबर म्हणजे स्वातंत्र्य दिन, भारताचे स्वातंत्र्य दिन. सर्वप्रथम सर्वांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. भारताचे संविधान हा सर्वोच्च कायदा आहे.
क्रांतीचे जनक आहेत. एवढे बोलून मी माझे भाषण संपवत आहे. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब. त्यानंतर राष्ट्राचे मनोगत व्यक्त करते. नको राजेशाही, नको लोकशाही, संविधानाने दिली आम्हा महान लोकशाही. नको राजेशाही, नको लोकशाही, संविधानाने दिली आम्हा महान लोकशाही. आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग तसेच माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, प्रथम तुम्हा सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 26 नोव्हेंबर आपण संविधान दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. हा दिवस प्रत्येक नागरिकांसाठी भारतीय संविधान दिन साजरा करीत आहोत. हा दिवस प्रत्येक नागरिकांसाठी अभिमानाचा दिवस आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद. धन्यवाद राशी. लोकशाहीची ओळख आहे संविधानाचा सन्मान. लोकशाहीची ओळख आहे संविधानाचा सन्मान. त्यातील प्रत्येक तत्व आहे आपल्या प्रगतीचे विधान. त्यातील प्रत्येक तत्व आहे आपल्या प्रगतीचे विधान. अशा या संविधानाची तोंड ओळख पटवून देण्यासाठी मी आपल्या समोर आमंत्रित करत आहे श्री नाईक सर यांना. हॅलो, आवाज येतो माझा? येतोय. गुड मॉर्निंग सर्वांना. सर्वप्रथम संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आदरणीय मुख्याध्यापक सर, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या गावातील नागरिक श्री माने सर, त्याचबरोबर आपल्या समितीचे अध्यक्ष श्री नाईक सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सर्व शिक्षक आणि तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, मी आता मुलांनी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनी तुमच्याच खूप माहिती संविधानाबद्दल या ठिकाणी दिलेली आहे. मात्र मी थोडीशी तुम्हाला संविधानाची तोंडओळख, बोलायचं नाही मध्ये कोण, संविधानाची तोंडओळख म्हणजे नेमकं संविधानामध्ये काय आहे ते ओझरतं तुम्हाला मी सांगण्याचा इथे प्रयत्न करणार आहे. पहिली ते चौथीच्या मुलांनी तर ऐकायचं आहेच, मात्र 5वी ते 7वीच्या मुलांनी मी जे जे सांगतोय ते सर्व व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. कारण तुम्हाला सरांनी सांगितलंय की आम्ही दुपारच्या सत्रात त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे ते संपूर्ण तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संविधान म्हणजे काय हे तुम्हाला समजलं पाहिजे. संविधान म्हणजे हे एक कायद्याचं पुस्तक आहे. आपला देश आणि आपल्या देशाचा राज्यकारभार कशा पद्धतीने चालावा आणि त्याच्यामध्ये कोणकोणते नियम असावेत हे सांगणारं पुस्तक म्हणजे संविधान आहे. संविधान याची तोंडओळख करून घेण्याच्या अगोदर आपण थोडी याची पार्श्वभूमी बघूया, म्हणजे याची निर्मितीची प्रक्रिया कशी झाली हे बघूया. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपला देश मुक्त झाला, स्वतंत्र झालो. मात्र त्यावेळी आपला जो राज्यकारभार होता तो ब्रिटिशांच्या कायद्याप्रमाणे चालत होता आणि आपण जरी स्वतंत्र झालो तरी 2-3 वर्ष आपला कारभार जे ब्रिटिशांनी कायदे केले होते त्या कायद्यानुसार चालत होता आणि आपलं स्वतःचं स्वतंत्र असं कायद्याचं पुस्तक असावं अशी त्या ठिकाणी एक भावना लोकांच्या मध्ये होती आणि त्यातूनच संविधानाचा जन्म झाला. तरी भलेही आपण 1950 पासून जरी लागू झालं तर त्याची प्रक्रिया खूप जुनी आहे. आपल्याला माहिती आहे की भारत स्वतंत्र झाला मी आता सांगितलं 1947 साली, तर त्यापूर्वीच एक 15 वर्ष म्हणा किंवा 10-15 वर्षात अगोदरच भारतीयांना समजून आलं होतं की आपली जी 150 वर्षाची गुलामगिरी आहे ती आपल्याला काही आता फार काळ टिकवता येणार नाही आणि हळूहळू का होईना आपल्याला हा देश सोडून काय करायचं आहे, आपल्या स्वतःच्या देशाला म्हणजेच इंग्लंडला परत जायचं आहे. आणि तेव्हापासूनच त्यांनी थोड्या थोड्या सवलती सुविधा आपल्याला द्यायला सुरू केली होती आणि त्यातलीच एक महत्त्वाची सुविधा म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो की भारत सरकार कायदा 1935. आणि या कायद्यामध्ये काही ठिकाणी आपल्या देशामध्ये ब्रिटिशांनीच काही निवडणुका घेतल्या आणि प्रांतीय विधिमंडळे स्थापन केली गेली आणि त्या प्रांतांना स्वतःची मतदानाद्वारे प्रतिनिधी निवडण्याची त्यांना संधी दिली होती आणि त्या
गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1925 मध्ये आपल्याला या संविधानाची बीजं कुठेतरी पाहायला मिळतात. याच्यानंतर 1942च्या दरम्यान 3 मंत्र्यांचं एक कमिशन भारतात आलं, ज्याला आपण कॅबिनेट कमिशन असं म्हणतो. त्याच्यामध्ये देखील भारताने राजकारभार सुरळीत चालू करण्यासाठी, म्हणजेच अजून दिलं नव्हतं संविधान, अजून स्वातंत्र्य आपल्याला मिळालं नव्हतं, मात्र ते मिळण्यापूर्वी जर आपण स्वातंत्र्य भारताला दिलं तर भारताने आपला राजकारभार कसा करावा, एक इंग्लंडच्याच पंतप्रधानांनी पाठवलेल्या कॅबिनेट कमिशनमध्ये काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्याच्यामध्ये देखील एक स्वतंत्र संविधान भारताचं असावं अशी कल्पना मांडली होती. आणि या सगळ्या कल्पनेतून जेव्हा स्वातंत्र्य आपण भले 15 ऑगस्ट 1947 मिळालं आपल्याला, मात्र थोडे दिवस त्याच्या अगोदर प्रक्रिया सुरू झाली आणि त्या प्रक्रियेदरम्यानच आपल्या भारतात हंगामी सरकार हे स्थापन केलं गेलं. आणि या हंगामी सरकारच्या काळातच म्हणजेच 6 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीची स्थापना करण्यात आली. ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची सगळ्यांना. 6 डिसेंबर 1946 रोजी भारतीय राज्य घटना समितीची स्थापना झाली आणि त्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जे आपले नंतर भारताचे पहिले राष्ट्रपती झाले. आणि त्यानंतर लहान मुलांना ऐकायचं जरा, मी 5 मिनिटात संपवणार आहे, नंतर सरांना बोलायचंय, फक्त 5 मिनिट ऐकून घ्या. तर 6 डिसेंबर 1946 ला भारतीय राज्य घटना समितीची स्थापना झाली. जसं मी सांगितलं त्याचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद. आणि त्याच्यानंतर 9 डिसेंबर 1946 रोजी या संविधान सभेची किंवा घटना समितीची पहिली बैठक झाली, ज्याचे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे अध्यक्ष होते. आणि तेव्हापासून या घटना समिती संविधान तयार करण्यावरती काम सुरू झालं. मात्र तुम्हाला माहिती आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला, परंतु भारताला स्वातंत्र्य मिळालंच, पण त्याच्याच बरोबर फाळणीचं अतिशय दुःखद घटना आपल्याकडे घडली आणि आपल्याला स्वातंत्र्याबरोबरच फाळणीचं दुःख देखील सोसावं लागलं. आणि त्यामुळे आपला भारत देश विभागला गेला. स्वतंत्र पाकिस्तान आणि स्वतंत्र भारत हे विभक्त झाले. आणि त्याच्यामुळं जे सुरुवातीला या समितीमध्ये 389 प्रतिनिधी निवडले गेले होते. आता आपली विधानसभेची निवडणूक झाली, खूप मुलं पण म्हणत होती आमदार निवडून गेले वगैरे. मी विचारलं होतं आमदार म्हणजे काय, तर त्याचं उत्तर याच्यामध्ये, आमदार म्हणजे हा तुमचा प्रतिनिधी असतो जो त्या विधानसभेमध्ये तुमचा आवाज मांडतो. तसंच या घटना समितीमध्ये प्रत्येक समाजातील घटकाला प्रतिनिधित्व मिळावं, त्यांचं म्हणणं प्रत्येकाला ऐकून घ्यावं, याच्यासाठी वेगवेगळ्या विभागातून प्रांतातून प्रतिनिधी निवडले गेले होते आणि 389 प्रतिनिधी निवडले गेले होते. मात्र घटना समिती देशाची फाळणी झाल्यामुळे काही सभासद हे पाकिस्तानात गेले आणि त्यांनी पाकिस्तानच्या राज्यघटनेचं स्वतंत्र काम सुरू केलं आणि उरलेले जे होते त्यांनी आपल्या भारताची राज्यघटना लिहायला सुरू केली आणि त्याच्यामध्ये एकूण 279 एवढे सभासद उरले. तर ही मुख्य घटना समिती होती. मात्र या घटना समितीचं प्रत्येक कामकाज बघण्यासाठी वेगवेगळ्या समिती होत्या आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची समिती होती ती म्हणजे मसुदा समिती, ड्राफ्टिंग कमिटी म्हणतो आपण त्याला, जिनं प्रत्यक्ष संविधान लिहिण्याचं आणि ते प्रत्यक्ष संविधानाचा अभ्यास करून ते व्यवस्थित आमच्यासमोर मांडण्याचं काम केलं. आणि त्या घटना समितीच्या मसुदा समितीचे ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते आपले भारतीय घटनेचे शिल्पकार ज्यांना म्हणतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये एकूण 7 सदस्य होते आणि त्या 7 सदस्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली ही घटना समिती विविध देशांच्या घटना त्यावेळी ज्या अस्तित्वात होत्या त्या सगळ्या घटनांचा विचार केला, अभ्यास केला, रात्रंदिवस अभ्यास केला आणि आपल्यासाठी ही घटना समिती त्यांनी लिहून पूर्ण केली. त्या घटना समितीच्या लेखनाचं काम PN राव जे सचिव होते त्यांनी पूर्ण केलं. आणि अशा प्रकारे त्या सर्वांच्या मेहनतीने त्यांना वाटत होतं की जवळजवळ 8 ते 10 वर्ष आपल्याला ब्रिटिश कायद्यानुसारच कारभार करावा लागेल आणि त्याच्यानंतर कदाचित आपल्याला घटना मिळेल. मात्र आपल्याला 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस या इतक्या कमी कालावधीमध्ये 22-23 तास काम करून आंबेडकर आणि त्याच्या सहकार्यांनी पूर्ण केली. आणि शेवटी 26 नोव्हेंबर 1949 या रोजी ही संविधान सभेनं या घटनेला मंजुरी दिली. आणि तुम्हाला माहितीच आहे त्याच्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून ही लागू करण्यात आली. आता आपण पटापट फक्त संविधानामध्ये काय काय बघायचं आहे.
संविधान जसं अनेक 2-3 मुलींनी सांगितलं की ही लिखित स्वरूपाची घटना आहे. म्हणजे भारतीय संविधान हे आपल्या जगातील सर्वात मोठं संविधानाचं पुस्तक आहे. म्हणजे अनेक देशाचे संविधान आहेत, कायदे आहेत, मात्र एवढं प्रदीर्घ आणि मोठं पुस्तक कुठल्याही देशाचं नाही. सुरुवातीला त्याच्यामध्ये 395 कलमे, 8 परिशिष्टे आणि 12 विभाग होते. कलमे म्हणजे आपण प्रत्येक जो कायदा म्हणतो त्याला कलम म्हणतात. मात्र आजकाल त्याच्यामध्ये अनेक वेळा संविधानामध्ये घटना दुरुस्ती झाली, काही कलम त्याच्यामध्ये काढली गेली, तर काही कलम त्यांना नव्यानं ऍड केली गेली. असं आज जवळजवळ 470 पेक्षा जास्त कलम आहेत, 12 परिशिष्ट आहेत, तर 25 विभागामध्ये आपली ही राज्यघटना त्या ठिकाणी विभागली गेलेली आहे. तर याच्यामध्ये तुमच्यासाठी महत्त्वाचं आता काय आहे, तुम्ही जेव्हा सुधार नागरिक 18 वर्षाचे बनणार आहात त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहीत असणारच आहे. मात्र आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की आपल्या देशाचा जो कारभार चालतो या संविधानाच्या कायद्यामध्ये दिलेल्या संपूर्ण कायद्यानुसार चालतो. प्रत्येक गोष्ट कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्या देशाने काय करावं हे सगळं लिखित स्वरूपात मांडून ठेवलेलं आहे आणि त्याच पद्धतीने आपला राज्यकारभार चालत असतो. जसं सरांनी सांगितलं की मगाशी आपण व्हिडिओमध्ये बघितली ती उद्देशिका, प्रास्ताविका म्हणतो त्याला. आणि आपलं जे संविधानाचा जो आत्मा असेल तर ते उद्देशिका आहे. ज्या लोकांनी संपूर्ण संविधान वाचायची गरज नाही, मात्र उद्देशिका जरी वाचली तर त्यांच्या लक्षात येईल त्याची सुरुवातच आहे, आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, हम भारत के लोक, अशी त्याची सुरुवात आहे. म्हणजेच आमच्यासाठी हे आम्ही लिहिलेलं आहे आणि आम्हालाच ते अर्पित केले गेलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे जे शब्द आहेत ते म्हणजे शासक लोक. शासक लोक आहे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, सोशलिस्ट, सेक्युलर, रिपब्लिक, डेमोक्रेटिक असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आपल्याला काही स्वातंत्र्य दिलेले आहे. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, धर्म, उपासना यांचे स्वातंत्र्य म्हणतो आपण. लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ, वर्शिप असं इंग्लिशमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 6 प्रकारचे स्वातंत्र्य आहेत. त्याचबरोबर अनेक हक्क आणि कर्तव्य याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेले आहे. ती कोणते हक्क आहेत तेही तुम्हाला जाणून घेतले पाहिजेत. आपल्याला वेगवेगळी महत्त्वाची कलमं आहेत त्याच्यामध्ये हक्क दिलेले आहेत आणि वेगवेगळी महत्त्वाची कलमं आहेत, वेगळी कलमं आहेत त्याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत. आणि आपण जे हक्क आपले समजून घेतलो, त्याचबरोबर आपण आपली कर्तव्य काय हे समजून घेतलो, तर आपण खऱ्या अर्थाने या देशामध्ये प्रजासत्ताक बनून राहू आणि आपला सर्वांचा विकास करून घेण्यासाठी या संविधानाचा सुधार नागरिक म्हणून आपण योग्य पद्धतीने उपयोग करून घ्याल अशी अपेक्षा आहे. या ठिकाणी मी थोडं तुम्हाला सांगितलेलं आहे, एवढ्या वेळामध्ये संपूर्ण संविधान सांगणं काही शक्य नाही, पण जेव्हा जेव्हा आपण शिकवत जाऊ किंवा सर इतिहास नागरिक शिकवतात त्यावेळी प्रत्येक वेळेला तुम्हाला ती माहिती देत जाते. तुम्ही जिथे जिथे तुम्हाला मिळेल त्या ठिकाणी वाचण्याचा प्रयत्न करा. तुम्ही मोबाईलचा चांगल्यासाठी वापर करून संविधानाचे व्हिडिओ बघा आणि याच्याविषयी जागरूकता तुमच्यामध्ये निर्माण होऊ देत अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. शब्दाचे सामर्थ्य महान आहे आणि व्यक्तीकडे शब्दाची खाण आहे. मित्रांनो, राजगड सरांच्या शब्दांना जरा लक्ष देऊन ऐका, कारण सरांच्या शब्दाला अमरत्वच वरदान आहे. मी आमच्या शाळेचे गांधी मुख्याध्यापक श्री राजगड सरांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. ठीक आहे. सर्वप्रथम सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित या गावच्या आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष नाईक साहेब, त्याचबरोबर या गावातील आपले मेजर म्हणतो आपण त्याला असे माने सर आणि आमचा शिक्षक सहकारी वृंद आणि आपण सारेजण अतिशय सुंदर भाषेमध्ये नाईक सरांनी खूप विस्तारात त्याबद्दल माहिती दिलेली आहे तुम्हाला. आणि अशा एका भरगच्च अशा कार्यक्रमामध्ये तुम्ही सगळे सहभागी आहात, आपलं भाग्य आहे. आता सरांनी जे बारीक बारीक गोष्टी सांगितल्या त्याचा उपयोग काय आहे तुम्हाला सांगतो. ज्यावेळी तुम्ही शाळा शिकणार आणि नोकरीला जाणार त्यावेळी सरांनी जो जो शब्द सांगितला हे सगळे शब्द तुम्हाला पाठ पाहिजे.
कारण त्या ठिकाणी तुम्हाला असा अचानक प्रश्न विचारले जातात. संविधाना म्हणजे सुरुवात केव्हा झाली, त्याला किती कालावधी लागला, त्यामध्ये कोण कोण सदस्य होते, आणि एखादा प्रश्न तुम्हाला असंही टाकणार आहे की या घटना समितीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कोणती व्यक्ती होती. बघा, सरांनी सांगितलं 279 का बरोबर, हा 279 सभा तज्ञ लोक होते. त्या 279 मध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील एक व्यक्ती होती, शाहू महाराज. बर, आणखी काय म्हणता येईल? शाहू महाराजांचा मृत्यू 1922 साली झाला बघा. किती साली? 1922. आणि आपण काय संविधान तयार करतो आहोत 1946 ला सुरुवात केलेली आहे. तर ठीक आहे, बरं ठीक आहे. पण शाहू महाराज आपल्या कोल्हापूरचे आहेत, एवढं तरी माहित असतं तरी भरपूर झालं आपल्याला. तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील त्यांचे सुद्धा विचार हा घेतलेले समता जो भाग आहे, सर्वांना समता समान वागवण्याचं जे तत्व होते, पहिल्यांदा भारतामध्ये शाहू महाराजांनी सुरुवात केली. आणि हा धर्मनिरपेक्ष किंवा शिक्षणाविषयी जे काही उल्लेख केलेला आहे संविधानामध्ये, यातल्या बऱ्याचशा गोष्टी शाहू महाराजांनी आधी सुरू केलेल्या होत्या. तर एक नाव लक्षात ठेवा कोल्हापूर जिल्ह्यातील, देशभक्त रत्नापन्ना कुंभार. म्हणा, देशभक्त रत्नापन्ना कुंभार ही व्यक्ती त्या घटना समितीमध्ये सदस्य होते. त्याचा अर्थ आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा आवाज सुद्धा त्या घटना समितीमध्ये आहे. तर खूप वेळ झाला आणि वास्तविक आम्ही तुम्हाला एवढा वेळ जास्त वेळ बसून घ्यायचं नसतं. तर ठीक आहे, आज दिवसभर आपण परत त्याच्यावर चर्चा करणारच आहोत. या ठिकाणी मी 2 शब्द शुभेच्छा देणार पाहुण्यांना. तर ठीक आहे, मी या ठिकाणी हा कार्यक्रम संपला म्हणून थांबत नाही, कार्यक्रम पुढे म्हणून आपण चालू ठेवणार आहोत. की या क्षणापुरतं इथं थांबत आहे. धन्यवाद. तर या ठिकाणी आपले नागरिक स्वतःहून बोलण्यासाठी प्रेरित आहे, याचा अर्थ घटनेबद्दल आपल्याला फार मोठा अभिमान आहे. तर मी माने सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. आज नकळत मला हा योगायोग आहे की मी मळणीला जाणार होतो, पण बोलावून घेतल्यासारखं माझंच काम उठलं आणि मी हा खरोखरच अति उत्कृष्ट अशा या कार्यक्रमामध्ये मी आज उपस्थिती दर्शवलेली आहे. आणि मी या शाळेचे, या सगळ्यांचे प्रथमतः आभार मानतो की बाहेर काही माहीत नसता आज इतक्या मोठ्या प्रमाणात हा इतका सुंदर असा हा संविधानाचा दिवस साजरा करतो. यामध्ये प्रत्येक ठिकाणी आज एक नौखा अनुभव आलेला आहे. एक तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन या मुली करत आहेत, या संविधानाबद्दलची माहिती हे मुलं करत आहेत, विद्यार्थी करत आहेत. आणि त्यानंतर खरोखर नाईक सरांनी जे इतके उत्कृष्ट त्या संविधानाबद्दलची माहिती दिली आहे की खरंच सर, ज्या दिवशी 15 ऑगस्ट असतो, 26 जानेवारी असतो, तुमचे हे असे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना घडवणे आज काळाची गरज आहे. आणि त्यातूनच संविधान मजबूत होत जातं. कारण ही जी बालक आहे, तुम्ही जे बालक आहात, आतापासूनच संविधानाची शिकवण तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या विचारामध्ये घातली तर आपला भारत देश हा महान आहे आणि तो महानच राहील, हे शाश्वती खरी आहे. त्यानंतर यातून एवढं मोठे संविधान आहे, आपला देश चालवण्यासाठी हे लिहिलेलं आहे. या मसुदा कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेलं आहे. इतकी मेहनत घेतली आहे की फक्त आपला देश कसा चालावा, आपले अधिकारी कसे चालावे, आपण स्वतः कसं चालावं हे सांगण्यासाठी आहे. आणि यातून आम्ही घ्यायचं काय, बालपणापासून की हे आमचं संविधान आहे, ही आमच्या कायद्याची पुस्तिका, आमच्या देशाची पुस्तिका आहे. आणि याच्यामध्ये आपण आता विद्यार्थी तुम्हाला हे का भारत सरकारने हे का केलं आहे की संविधानाचं आतापासून शिक्षण, कारण यातीलच कोणी एक क्लासरूम अफसर बनू शकतो, यातूनच कोणी शिक्षक बनू शकतो, यातूनच कोणी सैनिक होऊ शकतो. आणि आपण ज्यावेळी अशा ठिकाणी बसतो त्यावेळी आपण आपलं जे संविधानाने लिहिलेले कायदे ते घेऊन आपण निरपक्ष देश चालवायचा असतो. खरोखरच मला अभिमान वाटतो की अशा या कार्यक्रमामध्ये मी आज आलेलो आहे. आणि
सांगायचं म्हणजे आता यातून आपण ऍज अ